काहींना दुसऱ्याच्या फाटक्यात पाय घालायची जास्त सवय असते. स्वतःचं तर काहीच चांगलं नसतं, पण दुसऱ्याचं कसं वाटोळं होईल हेच बघायचं असतं. काल एक झाकण झुलं म्हणत होतो, शेतकरी करोडपती आहे, शेतकऱ्यांनी कशाला कर्ज काढायला पाहिजे, प्रगतशील शेतकरी खूप आहेत. अरे झाकण झुल्या, मी पण प्रगतशील आहे, माझ्यावर 1 रुपयाचं कर्ज नाही, इकडल्या सरकारचं नाही ना, कोणाचं नाही आहे. परंतु मी बाजू मांडतोय त्या शेतकऱ्यांची आणि मागतोय सरकारला, तुझ्या बुडाला का आग लागते र? कशासाठी? का? व्हिडिओमध्ये बघ, ही संकट असतात शेतकऱ्यांना, एवढी सुलतानी संकट येतात, आसमानी संकट येतात आणि त्याच्यामधून पण शेतकरी उभा राहतो. मागचा व्हिडिओ बघ, पूर्ण केळीची उद्ध्वस्त झालंय इथल्या वाऱ्यानं. त्याला पीक विमा जरी भरलेला असेल शेतकऱ्याने, तरी तो मंजूर होत नाही इथल्या सरकारच्या अनस्थेमुळं, म्हणून भांडावं लागतं. आणि भांडत असताना मी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवतोय, तुझ्या का पोटात दुखतंय? काय रिझन आहे का? तुझा माझा काय बांधाला बांध आहे का? भावकी आहेस तू माझी? शेतकऱ्यांसाठी लढणार, त्याच्यामध्ये राजकारण कुठून येतं? काल अजून एक जण म्हणत होतं, राजकारण कशाला करता? का तुमच्या बापाची मक्तेदारी का राजकारण? हा, तुमच्या नेत्याच्याच पोरांनी राजकारण करायचं आणि शेतकऱ्याच्या पोरांनी मरायचं. शेतकऱ्यांसाठी आवाज उठवताना ज्याच्या कोणाला बुडाला आग लागते ना, त्याने सरळ दुसरा रस्ता पकडायचा. आमच्या वॉलवर यायचं नाही ना, आमचे व्हिडिओही नाही बघायचे. ही लढाई शेतकऱ्यांसाठी आणि लढाई सरकार सोबत आहे, तुमच्या बापासोबत नाहीये. शेतकरी मरायला लागला आसमानी सुलतानी संकटाने, अवकाळीने, पाऊस नाही पडत म्हणून, आणि त्याच्यासाठी लढत असताना हे सरकार कर्जमाफीचं आश्वासन देतं. ते आश्वासन पूर्ण नाही केलं म्हणून लढतोय आम्ही. तुमच्या खिशातनं जाणार आहे का? आणि जात जरी असेल तरी आम्ही पण टॅक्स भरतोच, जसं तुम्ही भरतात. अनागोंदी घोटाळे होतात तेव्हा विचारा ना जाब सरकारला, तेव्हा नाही तुमचे तोंड मुस्काट दाबल्यासारखे दाबून घेतलेले असतात, मूग गिळून गप राहतात तुम्ही. आम्ही आवाज उठवणार, इथल्या शेतकऱ्यांसाठी लढावं लागेल. या शेतकऱ्याला वाली कोणच नाही राहिला, त्यामुळे आम्हाला लढायचंय. कोणाला लयच बुडाला आग लागत असेल तर अजून केरोसिन ओतून घ्यायचं, पण इकडं नाही यायचं.